Hello student. Next जो point आहे हा comparison between resistance and reactance. ऑलरेडी कंपॅरिझन लिहिलेला आहे, व्हेरी इझी आहे. रेजिस्टन्स एखाद्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये कनेक्ट केल्यानंतर काय होते की हीट जी आहे ती प्रोड्यूस होते आणि एनर्जी कंझ्युम होते. ओके. आणि परत डी सी करंट आणि ए सी करंट हे दोन्ही करंट काय होतात, रिड्यूस होतात. ओके. इकडे रिॲक्टन्स म्हणजे आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल किंवा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल तर त्याच्यामुळे काय होते की करंट जो आहे तो अफेक्ट होतो, हीट प्रोड्यूस होत नाही, म्हणजे एनर्जी जी आहे ती कंझ्युम होत नाही. ओके. सो एनर्जी इज नॉट कंझ्युम. तर एनर्जी जी आहे ती एनर्जी कंझ्युम होत नाही. ओके. सेकंड पॉईंट आहे रेजिस्टन्स जे आहे ते फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. इट इज इंडिपेंडंट ऑन फ्रिक्वेन्सी, इट डज नॉट डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. आपल्याला माहिती आहे की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जे आहे ज्याला आपण एक्सेलने डिनोट केलं हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आहे. आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एक्सी जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे फॉर अ इंडक्टिव्ह सर्किट द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. फॉर कॅपॅसिटिव्ह सर्किट कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. ओके. इकडे थर्ड पॉईंट, जो करंट रेजिस्टन्स कडून अपोज होतो तो व्होल्टेज सोबत फेजमध्ये असतो, म्हणजे करंट आणि व्होल्टेज हे फेजमध्ये असतात इन केस ऑफ रेजिस्टन्स. इकडे जे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल किंवा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कडून अपोज झालेला जो करंट आहे तो सेपरेटली काय आपल्याला सांगता येईल की फॉर इंडक्टिव्ह सर्किट व्होल्टेज लीड्स द करंट बाय π/2 रेडियन. ज्याला आपण म्हटलं तर करंट लॅग्स बिहाइंड दॅट इज द व्होल्टेज बाय π/2 रेडियन, म्हणजेच व्होल्टेज इथं लीड करते. कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये काय होतं की करंट लीड्स करतो व्होल्टेजला बाय π/2 रेडियन. दॅट इज फॉर कॅपॅसिटिव्ह सर्किट करंट लीड्स द व्होल्टेज बाय π/2 रेडियन. तर हा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला अशा पद्धतीनं हा लक्षात ठेवता येईल. व्हेरी इझी आहे. कोणतेही 4 पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. सो नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण बघू. ओके स्टुडंट, या पॉईंटमध्ये आपल्याला पाहायचं आहे की टोटल अपोजिशन ऑफर्ड बाय द इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स अँड रेजिस्टन्स हे तिन्ही एलिमेंट सिरीजमध्ये आपण कनेक्ट केलेले आहे टू द सोर्स ऑफ अल्टरनेटिंग EMF. आणि त्यावेळेस आपल्याला पाहायचं आहे अपोजिशन. ओके. आता तिन्ही एलिमेंट जर सिरीजमध्ये असतील तर करंट अक्रॉस दिस 3 एलिमेंट जो आहे तो सेम असेल, I = I0 sin ωt. जेव्हा आपण अल्टरनेटिंग EMF अप्लाय करणार अक्रॉस दिस एलिमेंट तेव्हा काही EMF जो आहे तो इंडक्टन्सवरती स्पेंड होईल, काही कॅपॅसिटन्स, काही रेजिस्टन्सवरती. तर दॅट इज अ पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस इंडक्टर, EL = I * inductive reactance across capacitor, current into capacitive reactance across resistors, current into resistance. Okay. तसं आता डायग्राम मध्ये आपल्याला दिसते की फॉर द इंडक्टिव्ह सर्किट करंट लीड्स दॅट इज व्होल्टेज लीड द करंट बाय π/2 रेडियन. फॉर कॅपॅसिटिव्ह सर्किट्स करंट लीड्स द EMF बाय π/2 रेडियन. अँड फॉर रेजिस्टिव्ह सर्किट करंट अँड रेजिस्टन्स आर इन अ सेम फेज. तर हा जो फेज डिफरन्स आहे तो या फेजर डायग्राम मध्ये डिनोट केला आहे. म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस द व्होल्टेज अँड करंट आर इन द सेम डायरेक्शन फॉर रेजिस्टिव्ह सर्किट. फॉर इंडक्टिव्ह सर्किट द व्होल्टेज लीड्स द करंट बाय π/2 रेडियन. ओके. आणि फॉर कॅपॅसिटिव्ह सर्किट करंट्स लीड द व्होल्टेज बाय π/2 रेडियन. तर हे फक्त रिप्रेझेंटेशन बाय फेजर डायग्राम आपल्याला शो करायचा आहे. सो बाय फ्रॉम फेजर डायग्राम, फ्रॉम फेजर डायग्राम कोई बार काय रिप्रेझेंट करत आहे ई आर इन द डायरेक्शन ऑफ IR. OC बार काय रिप्रेझेंट करत आहे की व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर लॅग्स बिहाइंड द करंट बाय π/2 रेडियन म्हणजे 90 डिग्री. हा OB बार काय रिप्रेझेंट करत आहे दॅट इज अ व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर्स लीड्स द करंट बाय π/2 रेडियन. ओके. तर EL आणि EC दॅट इज अ व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि कॅपॅसिटर यांच्यामध्ये जो फेज डिफरन्स आहे तो आहे 180 डिग्री. म्हणजे EL जर ग्रेटर दॅन EC असेल
So EL is greater than EC. Therefore हा OB डॅश काय रिप्रेझेंट करतो, दॅट इज EL मायनस EC. तर याला आपण काय म्हणू, तर हा आहे डिफरन्स, म्हणजे जर EL जर ग्रेटर दॅन EC असेल. ओके, सो हा रिप्रेझेंट केला OB डॅश, आणि म्हणून या डायगोनल मध्ये या रेक्टँगल मध्ये हा जो डायगोनल आहे हा ओके, हा रिप्रेझेंट करतो रिझल्टंट ऑफ ER अँड OB डॅश, आणि तो रिप्रेझेंट केलेला आहे आपण E नॉट. ओके, सो देअरफॉर डायगोनल दॅट इज हा ओके बार काय रिप्रेझेंट करतो, रिझल्टंट ऑफ OA बार अँड OB डॅश बार. तर हे आपल्याला पायथागोरस थेरमला आपल्याला फाइंड आउट करता येते. तर हे हा जो फेज डिफरन्स आहे तो फेजर डायग्राम म्हणून आपण इथं कन्सिडर केलेला आहे. ओके, तर आता पाहू आपण हा रिझल्टंट जो आहे तो आपल्याला कसा फाइंड आउट करता येईल. ओके, सो बाय पायथागोरस थेरम तर काय होईल, दॅट इज ओके स्क्वेअर इक्वल्स टू OA स्क्वेअर प्लस OB डॅश स्क्वेअर. ओके स्क्वेअर काय आहे तर E नॉट स्क्वेअर इक्वल्स टू OA स्क्वेअर आहे ER स्क्वेअर प्लस हा आहे EL मायनस EC इच स्क्वेअर. सो विच इज इक्वल्स टू, याला लिहिता येईल आपल्याला, दॅट इज I नॉट स्क्वेअर R स्क्वेअर इन ब्रॅकेट I नॉट इंटू XL मायनस I नॉट इंटू XC इच स्क्वेअर. I नॉट जर बाहेर घेतला आपण तर कॉमन निघेल I नॉट स्क्वेअर इन ब्रॅकेट R स्क्वेअर प्लस, याला आपण असं घेऊ, दॅट इज XL मायनस XC इच स्क्वेअर. हा स्क्वेअर जर काढला तर E नॉट इक्वल्स टू I नॉट आणि रूट मध्ये मिळेल आपल्याला R स्क्वेअर प्लस XL मायनस XC इच स्क्वेअर. ओके, सो याच्यावरून हा I नॉट शिफ्ट केला तर E नॉट अपॉन I नॉट इक्वल्स टू अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL मायनस XC इच स्क्वेअर. आता याला ओम्स लॉ सोबत जर कम्पेअर केलं, सो comparing with Ohm's law, R equals to आपल्याला ही टर्म मिळते. सो R equals to E नॉट अपॉन I नॉट इक्वल्स टू Z. तर याला म्हणायचं इम्पिडन्स. सो विच इज इक्वल्स टू अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL मायनस XC स्क्वेअर. सो विच इज इक्वल्स टू इम्पिडन्स. ओके, so this is the effective opposition offered by inductance, capacitance and resistance to the flow of current in AC circuit. त्याला आपण म्हणू इम्पिडन्स. ओके, तर इम्पिडन्स कसा डिफाइन करता येईल आपल्याला मग, सो ही डायग्राम पुसून टाकतो मी. ओके, सो इम्पिडन्स Z equals to, that is effective opposition offered by inductance, capacitance and resistance in series, that is connected in series to flow of AC current. तर यालाच म्हणायचं इम्पिडन्स. ओके, त्याचं SI युनिट असेल, सो SI युनिट इज ओहम, आणि याला परत डिफाइन करता येते आपल्याला, तर इट इज द रेशिओ ऑफ RMS व्होल्टेज टू RMS करंट. यांच्या रेशिओला सुद्धा आपल्याला काय म्हणता येते, इम्पिडन्स. आता इम्पिडन्सचा जो रिसिप्रोकल आहे त्याला म्हणायचं ॲडमिटन्स. ओके, व्हेरी इझी आहे, पायथागोरस थेरम वरून हे आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, तर ॲडमिटन्स नेक्स्ट. ॲडमिटन्स, सो दॅट इज ॲडमिटन्स इक्वल्स टू
1 upon impedance. सो रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स तर त्याला म्हणायचं ॲडमिटन्स. ओके, तर इम्पिडन्सची डेफिनेशन लक्षात ठेवा. आता फेजर डायग्राममध्ये काय रिप्रेझेंट केलेला आहे. सो हे फेजर डायग्राम ऑलरेडी आपण ड्रॉ केलेली आहे. सो दॅट इज अ फेजर डायग्राम. ओके, तर फेजर डायग्राम मध्ये जेव्हा हे तिन्ही एलिमेंट जर एसी आपण सिरीजमध्ये जर कनेक्ट केलेले असतील तर तेव्हा जो इम्पिडन्स आहे सो दॅट गिव्ह द टोटल अपोजिशन ऑफर्ड बाय द दिस 3 एलिमेंट्स. ओके, आणि फेजर डायग्रामवरून आपल्याला दिसते की जेव्हा हे तिन्ही एलिमेंट सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतील तेव्हा व्होल्टेज लीड्स द करंट बाय an angle phi. Okay, so from phasor diagram, that is a in LCR series circuit voltage leads current by phi radian by angle of phi. आणि म्हणून याच्यामध्ये tan phi जर घेतला आपण tan phi जो आहे तो काय मिळतो आपल्याला AK upon OA. सो AK upon OA, AK म्हणजेच OB डॅश upon OA आणि OB डॅश काय EL minus EC upon ER. Okay, so these are the voltage across inductor, capacitor and resistance. Therefore tan phi ला लिहिता येते आपल्याला I into, so that is I naught into XL minus I naught into XC upon I naught into R. I naught cancel होतो. So tan phi काय मिळतं आपल्याला tan phi मिळतं आपल्याला XL minus XC upon R. हा phi काय असेल तर tan इनव्हर्स तो मिळेल XL minus XC upon R. त्याच्यावरून आपल्याला काही केसेस जे आहेत त्यास आपल्याला एक्सप्लेन करता येतात. ओके, तर पहिली केस काय इन फर्स्ट केस. आता फेजर डायग्राम पुसून टाकतो. ओके, सो इन द फर्स्ट केस XL इक्वल्स टू XC जर असेल. ओके, हा फाय जो आहे तो 0 होतो. सो फाय इक्वल्स टू 0, tan phi जो आहे तो सुद्धा आपल्याला काय मिळतो 0. आता voltage and current are in a phase. Okay, so voltage and current in phase असतील आणि म्हणून AC सर्किट असेल नॉन इंडक्टिव्ह सर्किट. ओके, सो AC सर्किट इज नॉन इंडक्टिव्ह सर्किट. ओके, सेकंड XL इज ग्रेटर दॅन XC असेल तर फाय पॉझिटिव्ह असेल, tan phi सुद्धा पॉझिटिव्ह असेल. सो फाय पॉझिटिव्ह tan phi पॉझिटिव्ह म्हणजे व्होल्टेज करंटला लीड्स करत आहे बाय द फेज डिफरन्स ऑफ फाय रेडियन. सो व्होल्टेज लीड्स करंट बाय फाय रेडियन. ओके, आणि हे असेल इंडक्टन्स डॉमिनेटेड सर्किट. सो AC सर्किट इज इंडक्टन्स डॉमिनेटेड. थर्ड XL समजा लेस दॅन XC असेल म्हणजे XC जर ग्रेटर दॅन XL असेल तर XL जर लेस दॅन XC म्हणजे फाय निगेटिव्ह, tan phi निगेटिव्ह म्हणजे व्होल्टेज lags behind current by phi radian. हे असेल कॅपॅसिटन्स डॉमिनेटेड सर्किट. सो कॅपॅसिटन्स डॉमिनेटेड सर्किट. ओके, सो AC सर्किट इज अ कॅपॅसिटन्स डॉमिनेटेड सर्किट. ओके, तर ह्या काही केसेस जे आहेत आपल्याला एक्सप्लेन करता येतात. नेक्स्ट जो आहे तो आहे इम्पिडन्स ट्रायंगल. ओके, सो इम्पिडन्स ट्रायंगल सिंपल आहे. इम्पिडन्स ट्रायंगल फक्त तिथं आपल्याला जर ट्रायंगलच्या साईड काय रिप्रेझेंट करतात
तर हे आपल्याला स्टेट करायचं आहे. ओके, तर फेजर डायग्राममध्ये आपण हे शो केलं होतं की ए ओ हा होता, हा याच्यावरती ई नॉट रिझल्टंट जो आपल्याला मिळाला होता झेड हा रिप्रेझेंट करतो, रेजिस्टन्स हा रिप्रेझेंट करतो, दॅट इज अ एक्सेल मायनस एक्सी रिॲक्टन्स. ओके, सो याला आपण म्हणू इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल. ओके, हा डायगोनल इथं ओके काय रिप्रेझेंट करतो, रिप्रेझेंट इम्पिडन्स झेड इक्वल्स टू काय मिळालं होतं आपल्याला, मिळाला होता अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्स ई स्क्वेअर. ओके, ओ ए हा जो बेस आहे तो रिप्रेझेंट करतो ओहमिक रेजिस्टन्स, आर ए के काय रिप्रेझेंट करतो रिएक्टन्स, that is the reactance XL minus XC, angle AOK equals to phi, आणि हा काय रिप्रेझेंट करतो, तर हा रिप्रेझेंट करतो करंट्स, that is the voltage leads the current, voltage leads the current. Okay, by phi radian, आणि where phi equals to tan inverse, that is XL minus XC upon R. तर इम्पिडन्स ट्रायंगल जर तुम्हाला आला तर फक्त हे जे साईड आहे काय रिप्रेझेंट करतात, तर हे फक्त आपल्याला स्टेट करायचं, पण हे त्याच्या अगोदर आपल्याला लक्षात सुद्धा ठेवावं लागते. ओके, सो थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर बुक्समधून सुद्धा आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, सो थँक्यू वन्स अगेन.